जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नाशिकमध्ये माणुसकीला काळिंबा फासणारी घटना समोर आली आहे। 70 वर्षीय नराधमाचा 15 वर्षीय मुलीवर अत्याचार केलेली घटना समोर आली आहे। पीडितेने आरडाओरडा करू नये म्हणून नराधमाने तिचे तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी दिली आणि आजीला कामावरून काढण्याची धमकीही देखील दिली। नाशिकमधून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिंबा फासणारी घटना समोर आली आहे। एका 70 वर्षाच्या नराधमाने अवघ्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे नाशिकमध्ये गेल्या काही दिवसात 1-2 नव्हे तर तब्बल 4 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे। नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया। पहिली आणि सर्वात संतापजनक घटना घडली आहे ते म्हणजे मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक मार्ग कल्पतरू नगर येथे। या ठिकाणी राहणाऱ्या सूर्यकांत वाघ उर्फ अण्णा या 70 वर्षीय वृद्धाने हे कृत्य केलं आहे। पीडित मुलगी आणि तिची आजी पंचवटी भागात राहतात आणि मोलमजुरी करून आपल्या उदरनिर्वाह करतात। पीडितेची आजी या संशयित आरोपी सूर्यकांत वाघ यांच्या घरी काम करत असून आजी कामावर असताना या नराधमाने 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला घरातील एका बंद खोलीत नेले। तिने आरडाओरडा करू नये म्हणून तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। अत्याचार केल्यानंतर या नराधमाची हिंमत एवढी वाढली की त्याने पीडितेला जीवे मारण्याची आणि तिच्या आजीला कामावरून टाकण्याची धमकी दिली। या भीतीमुळे घाबरलेल्या पीडितेने काळ हे भयानक वास्तव कोणालाही सांगितले नाही। पण शेवटी धीर एकटून पीडित मुलीने या प्रकरणाचा सगळी बातमी मुंबई नाका पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तत्काळ या नराधमाविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला। सिडको परिसर किंवा कौटुंबिक नातेसंबंधांना काळिंबा फासणारे ही तिसरी सर्वात वेदनादायक घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सह्याद्रीनगर येथे घडली आहे। येथे एका 21 वर्षीय नराधमाने आपल्याच चुलत अल्पवयीन बहिणीला शिकारी बनवले। 21 एप्रिल ते 11 मे 2026 या कालावधीत पीडितेच्या आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी देत या नराधमाने तिच्यावर वारंवार अत्याचार केले। शेवटी या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फिर्यादीच्या पुतण्यावर म्हणजेच पीडितेच्या चुलत भावावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिकमध्ये एकाच वेळी समोर आलेल्या या 4 घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। 70 वर्षाच्या वृद्धापासून ते स्वतःच्या चुलत भावापर्यंत कोणी सुरक्षित राहिले नाही का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। पोलिसांनी तिन्ही गुन्ह्यातील आरोपीवर पोस्को अंतर्गत कडक कारवाई सुरू केली आहे। या संपर्क घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? अशा नराधमांना कोणती शिक्षा झाली पाहिजे? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। नाशिक आणि महाराष्ट्रातील अशा ताज्या आणि खळबळजनक बातमीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।